माझं नाव गोरख मेंगडे, मी अंमल पंचायतीचा अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहे। हे जे मार्केट कमिटीने किंवा सरकारने निर्णय घेतलाय 1% दरवाढ आवकवरती करण्याचा, तर त्याच्यात अनेक व्यापारी आणि मार्केट कमिटी सगळे जे संचालक आहेत त्यांनी त्याचा बाजाराचा विचार करावा। जर त्यांनी असं आवकवरती बंदी केली तर बाजारावरती परिणाम होणार आहे आणि त्या परिणामाची आमचे जे अंगावरती काम आहे तर त्या आवक बंद झाल्यानंतर उपासमार सुरू होणार आहे। तर त्यांनी मीटिंग घेऊन त्याचा योग्य ते निर्णय करावा, जेणेकरून बाहेरच्या उपनगरात माल जातो त्यांना काय त्याचा त्रास नाहीये आणि बाजारपेठेमध्ये जे आहे त्याला त्रास झाल्यानंतर आवक जर बाहेर गेली तर या बाजाराचे एकदम काम कमी होणार आहे आणि आमच्या कामगारावर त्याचा परिणाम होऊ नये याच्याकरता बाजार समितीने मीटिंग घेऊन त्याचा विचार करावा असं आम्हाला अंमल पंचायतीच्या वतीने वाटते। मार्केटमध्ये साधारण आता 1400 ते 1500 कामगार इथं बाजारात काम करतात। आपल्या ह्याच्यात तोलणार, महिला भगिनी आहेत, वारणार किंवा दुकानातले कामगार मिळून तसे आमचे 2000 कामगार आहेत। त्याच्यावरती हा परिणाम होणार नाही। जर आवकच नाही झाली, जो दुकानातला माल आहे तो जाचपर्यंत काम चालन, त्याच्यावरती कोरोनामध्ये जसं बंद झालं त्याच पद्धतीने काम चालन। तर असं काय एकदम कडक निर्णय न घेता सरकारने त्याचा फेरविचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा। त्यांनी आता जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा म्हणूनच जाहीर करायला लागतो, कारण का बाजार चालला तरच आम्हाला त्याचे म्हणजे कामाचे पैसे मिळतात। आम्ही पगारी नसल्यामुळं अंगाव काम आहे आमचं माथाडी कामगार म्हणून, दुसरे काय कुठले पैसे असे दुसऱ्या कामाचे नसतात। आवक व जावक, आणि आवकच आली नाही तर ते काम बंद झाल्यासारखंच आहे। तर व्यापाऱ्यांना त्यांनी मीटिंग बोलवून त्याच्यावरती विचार करावा असंच आमचं अंमल पंचायतीच्या वतीने कामगाराच्या वतीने म्हणणे आहे।